नमस्कार शेतकरी बांधवांनो, मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो। बघा, आज आपण एका प्लॉटवर आहोत। मी मागचा व्हिडिओ तुम्हाला दिला होता, त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगितलं होतं की उन्हाळी मिरची लागवड करत असताना भेसळ डोस आणि मल्चिंग पेपर टाकायचा नाहीये। त्याचे दुष्परिणाम काय होतात, काय नुकसान तुमचं होतं हे मी त्यावेळेस सांगितलं होतं। पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवणार आहे खरोखर तुमचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। आज मी आमच्याच भागामधील माझे सहकारी मित्र आहेत विलास बारोटे सर, शेलूत त्यांचं गाव आहे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, यांनी 24 जानेवारीला हा मिरचीचा प्लॉट लागवड केला होता। माझ्याच मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आजपर्यंत चालू आहे। 2 महिने यांनी माझी ट्रीटमेंट पूर्ण केलेली आहे। पण 2 महिन्यानंतर काय प्रॉब्लेम नेमका येतोय मल्चिंग पेपर टाकल्यानंतर आणि भेसळ डोस टाकल्यानंतर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। हा व्हिडिओ न स्किप करता बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ असणार आहे। तर चला व्हिडिओ बघूयात। शेलूत येथील प्रगतिशील शेतकरी विलास बारोटे साहेब यांचा हा प्लॉट आहे। यांनी मिशन समृद्धी अंतर्गत 24 जानेवारीला या प्लॉटची लागवड केली होती। आपण या ठिकाणी हा प्लॉट बघू शकतो। यांनी सुरुवातीपासून माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्लॉट करण्याचे नियोजन केले होते। आपण या ठिकाणी आता सध्या प्लॉटची कंडिशन काय हे बघू शकतो। मी तुम्हाला एका प्रॉब्लेमबद्दल आज बोलणार आहे। मी तुम्हाला एक मागचा व्हिडिओ बनवून दिला होता की शेतकरी बांधवांनो, उन्हाळी मिरची लागवड करत असाल तर भेसळ डोस आणि मल्चिंग पेपर हा नंतर टाका। मी असं का बोललो होतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे। आज या प्लॉटला माझी 3री व्हिजिट आहे। बघा, या ठिकाणी हा एक प्रॉब्लेम सुरू झाला आहे। बघा, या प्रॉब्लेमबद्दल मला तुम्हाला डिस्कशन करायचं आहे आज। हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ हा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, हा काय प्रॉब्लेम आहे, अशा पद्धतीने झाडं का मरत आहे, काय रोग आला याला, कशामुळे हे झाडं अशा पद्धतीने होत आहेत, या सगळ्या काही गोष्टींचं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की उन्हाळी मिरची लागवड करत असताना फक्त एक काळजी घ्या, मल्चिंग पेपर आणि भेसळ डोस जो आहे तो नंतर टाका। त्याचं एकमेव कारण असं होतं, या ठिकाणी बघा हा प्लॉट लागवड झालेला आहे। या ठिकाणी आपण हा मल्चिंग पेपर बघू राहिलो, या ठिकाणी आपण भेसळ डोस टाकलेला बघतोय। हा त्याच्यानंतर भेसळ डोसच्या नंतर परत एकदा यांनी खत टाकलेलं आहे। मी याला टाकण्याचा सल्ला देत नाही, पण शेतकरी याला टाकतच असतात। याचा दुष्परिणाम काय होतो बघा, ज्यावेळेस आपण उन्हाळी मिरची लागवड करत असतो ना, तेव्हा हे बघा, जे भेसळ डोस आपण टाकलेला असतो याची हीट, ही जे पाणी पडतंय ठिबकच्या माध्यमातून, याची वाफ तयार होते, याची सुद्धा हीट तयार होते। मल्चिंग पेपर उन्हाळ्याचा खूप तापतो, याची हीट आणि वरून पडणारा सूर्यप्रकाश, याच्यामुळे आपले जे झाडं आहेत ते सुकायला लागतात, खराब व्हायला लागतात। अशा पद्धतीचा प्रॉब्लेम यायला लागतो। आणि यदा कदाचित ह्या सगळ्या गोष्टींपासून जर तुम्ही वाचलात तर बघा, या प्लॉटच्या आजूबाजूला आपण जर बघितलं, पुढे गहू आहे, साईडला पण गहू आहे, इकडनं नाला आहे, आणि इकडनं जर बघितलं तर आपण यांचं परत मक्का वगैरे होतं। हिरवळ म्हणजे आता सध्या काहीच नाही आहे। त्याच्यामुळे काय होतं, जे कृपाळ, वाणी, गोगलगाई जे असतात, या संध्याकाळच्या वेळेला याच्यामध्ये जे पाणी पडत असतं याच्यामुळे याच्यामध्ये शरण घेत असतात, याच्यामध्ये राहतात। आणि संध्याकाळच्या वेळेला अशा पद्धतीने बघा, याला हे जे साल आहे ही साल खाण्याचं काम करत असतात। बघा, या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला परत। हे बघा, ह्या झाडाची पूर्णपणे साल खाऊन घेण्याचं काम त्यांनी केलं होतं। हे बघा, इथं पण बघा, हे बघा, लहान असताना जी पूर्णपणे साल खाऊन घेतल्या जाते, हे बघा, हे बघा, या ठिकाणी जी साल खाऊन घेतली गेलेली आहे, याच्यात गोगलगाय असतील, कृपाळ असतील, वाणे असतील, नागतोडे असतील, हे जे कीड आहे त्याच्यामुळे ही साल खाल्ल्या जाते आणि आतला गाभा उघडा पडतो। त्याच्यानंतर या ठिकाणी याचे जे हरितद्रव्य, जे आपल्याला हे पाहिजे अन्नद्रव्य आहे ते वरती जातच नाही, आणि याच्यामुळे या ठिकाणी कॉलर रॉट हा रोग तयार होतो। याला आपण कॉलर रॉट म्हणतो, म्हणजे इथं कॉलर असल्यासारखं या झाडाला होतं म्हणून याला कॉलर रॉट म्हणतात। मुळांच्या गाठी, म्हणजे यांना गाठी आलेल्या असतात ना, गाठीसारखं याला रॉट म्हणतात। आणि कॉलर म्हणजे कॉलरसारखं, जसं आपली कॉलर असते कपड्यांची, शर्टाची, त्या पद्धतीने याला कॉलर रॉट म्हणतात। हा रोग या ठिकाणी येतो। आणि नंतर जसं जसं झाड मोठं होतं, झाड तर जिवंत राहतेच, पण जसं जसं झाड मोठं होतं, फुलांच्या स्टेजपर्यंत येतो, तसे मग हे जसं जसं वजन होत चालतं तसं मग इथून हे डायरेक्टली अशा पद्धतीने तुटून जातं। आज बघू शकता या प्लॉटमध्ये जवळपास 25 ते 30% प्रॉब्लेम अशाच पद्धतीने आलेला आहे।
बरं, याच प्लॉटमध्ये नाही, एवढे मोठे झाडं जे आता झालेले आहेत या सर्व झाडांना हा प्रॉब्लेम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बघा, हे बघा, याच प्लॉटमध्ये नाही, हे बघा अख्खीचे तासाचे तास. हे बघा मित्रांनो, या प्लॉटमध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा, एवढं मोठं झाड झालंय, पूर्ण हिरवं कच्च आहे, खूप चांगलं डेव्हलप झालं होतं आणि आज अचानक तुटलं पडलं. बघा, इथून मोडूनच गेलं डायरेक्ट. हे बघा, हे बघा, हे बघा प्रॉब्लेम किती वाढलेला आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी एक सल्ला देत असतो, जे माझे अनुभव आहेत ना ते नेहमी मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, की मिरची लागवड करत असताना भेसळ डोस सुरुवातीला टाकू नका, त्याच्यानंतर मल्चिंग पेपर टाकू नका. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. आणि एवढं जर म्हणजे प्लॉट मोठा झाल्यानंतर जर असे प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळाले, असे जर झाडं तुटताना तुम्ही बघितले, तर तुम्हाला काय वाटेल मित्रांनो? 2 महिन्याचा हा प्लॉट या 24 तारखेला होईल आणि अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जर तुम्हाला पाहायला मिळाले 2 महिन्यानंतर, बघा अख्खी तासाचे तास बसतात. यांना सुद्धा सल्ला दिला होता मी, सर मल्चिंग पेपर आणि भेसळ डोस टाकू नका, मशागत प्रॉपर करा. यांनी त्यावेळेस ऐकलं नाही. सर मला करूनच पाहू द्या, माझी जिद्द आहे. म्हटलं तुमची जिद्द आहे पण माझा अनुभव आहे. या ठिकाणी आज अनुभव जिंकला आणि जिद्द हरली. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये म्हणून मिशन समृद्धीने मी तुमच्यासोबत पावलाला पाऊल ठेवून चालू आहे, तुमच्या खांद्याला खांदा देऊन पुढे चालते आणि आमचे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ नये म्हणून ह्या गोष्टी नेहमी निदर्शनास आणून देते. मग मिशन समृद्धी हे मिशन अशाच पद्धतीने पुढे ग्रो करते, कारण आम्हाला जे प्रॉब्लेम आले ते तुम्हाला येऊ नयेत. बघा झाड कशा पद्धतीने डेव्हलप होत आहे. आता एवढं मोठे झाड झाल्यानंतर जर खराब होत असेल मित्रांनो, तर खूप शोकांतिका वाटते. शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी शेतकरी आपल्या समोर आहे. विलास दादा नमस्कार. नाव सांगा तुमचं? विलास भगवानराव बारोटे. आपण पहिल्यापासून या मिरची प्लॉटला ट्रीटमेंट करत आहात मिशन समृद्धी अंतर्गत. आज तुमचा 2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे, तर कसा अनुभव वाटतोय 2 महिन्यामध्ये? चांगला अनुभव आहे. जे सुरुवातीपासून काही टिप्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या, सर मशागत प्रॉपर करा, प्रॉपर मशागत करा, किंवा हा कॉलर रॉटचा प्रॉब्लेम तुम्हाला येईल सुरुवातीला, ते मी तुम्हाला सांगितलं होतं. पण सर त्यावेळेस आपण ऐकलं नाही. पण आता सध्या आपण 25% प्लॉट खराब झालेला पाहतोय. सर त्यावेळेस जर आपण याचं नियोजन पहिल्यापासून केलं असतं तर हा प्रॉब्लेम आपल्याला दिसला नसता. आणि जे काही 2 महिने आपण ट्रीटमेंट केली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सॅटिस्फाईड आहात, म्हणजे अनुभव चांगले आहेत. म्हणजे जैविक औषधे आपण तुम्हाला सजेस्ट केली होती त्या औषधांचा रिअल म्हणजे रिझल्ट पण खूप चांगला आहे. आणि जे मार्गदर्शन झालं तुम्हाला ते पण योग्य होतं. समाधानी आहात? समाधानी, खूप समाधानी. धन्यवाद सर.